महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आणि कुलाबा मतदारसंघात पुन्हा एकदा मच्छीमार नगर आणि कोळीवाड्याच्या पुनर्विकासाचा मुद्दा तापलाय। आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय, मच्छीमार नगर हे सुरक्षित आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपल्या सर्वांना माहीतच आहे की हल्लीच शासनाने बॅक बे रेक्लेमेशनचा एक नवीन प्लॅन, एक नवीन आराखडा प्रसिद्ध केला आहे। जेवढ्या झोपडपट्ट्या होत्या ज्यांच्यावरती गार्डनचं रिझर्वेशन होतं, ज्याच्यामुळे या झोपडपट्ट्यांचा विकास होऊ शकत नव्हता, त्या रिझर्वेशनला बदलून आता त्याच्यावरती हाऊसिंगचं रिझर्वेशन आणलं गेलं आहे, ज्याच्यामुळे आता कुलाबा कस्परेट मधल्या झोपडपट्ट्यांचा विकास हा सहज होऊ शकणार आहे। आपल्याला आपली नवीन घरं, सुसज्ज घरं ही त्याच ठिकाणी मिळतील, आपल्याला कुठेही बाहेर जायला लागणार नाही। मच्छीमार नगर जाणार, मच्छीमार नगर हटवणार अशी पण अफवा पसरवण्यात आली। पण दुसरीकडे इथल्या स्थानिकांचे डोळे मात्र अश्रूंनी भरलेले आहेत। पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या कोळी बांधवांना विचारलं जाते, तुमच्या घरावर बुलडोजर फिरवणारे हे कोण? आज मच्छीमार बेघर झालेले आहेत, त्यांना त्यांच्या गोडाऊनातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांच्या पोटावर पाय देण्यात आलेले आहे। मग कसलं दिन तुम्ही साजरं करत आहे? आपल्याला कल्पनाच आहे की 13 तारखेला नोव्हेंबरच्या मुंबई पोर्टरसने पोलीस फोर्स घेऊन कायदेशीर मच्छीमार किंवा मच्छी व्यावसायिकांना ससूनडॉकच्या गोडाऊनातून बाहेर काढलं, जेव्हा की काडी मात्र चूक त्यांची नाही। 1.5 महिना परत आम्ही लई टेन्शनमध्ये आहे। आमचा छोटा मोठा धंदा आहे, आम्ही सप्लायर आहे, थोडे थोडे माल घेऊन विकते, मावरा घेऊन विकते। आमचा धक्का हेच आहे, आमचा आजोबाकडून हेच धंदा आहे। आत्ता सोडायला सांगितलं तर आम्ही कुठे जाणार दादा? कुठे पोट भरणार? आमचा हाय रोजीरोटी याच्यावरच। तुम्हाला नळ देते, पाणी देते, लादी टाकते। आता आमचा बंदरा नाही असला तर तुम्हाला वोट कोण देते? तुम्ही कुठे पोट भरणार? हमी आहे म्हणून तुमचा पोट भरायला लागले, हमी नाही असले तर तुमची पोटच नाही भरत, तुम्ही कुठं पोट घेते? तुम्ही कुठं कमावणार? तुम्ही 25 वर्षापासून रखडलेला पुनर्विकास, अपात्र ठरवले जाणारे रहिवासी आणि बिल्डरची मनमानी हा इथल्या लोकांचा रोजचा संघर्ष आहे। राहुल नार्वेकरांचं आश्वासन आहे की स्थानिक बांधवांचा आक्रोश नक्की खरं कोण आहे? निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, पण जमिनीवरची परिस्थिती बदलणार का? हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। कुलाबा न्यूज, सिद्धेश भंडारे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।